राजस्थानच्या जोधापूरमधून आलेल्या एका घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. 25 वर्षीय कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बुधवारी 28 जानेवारी रोजी साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र जशी जशी माहिती समोर येत आहे तसं तसं हे प्रकरण गूढ आणि संशयास्पद बनत चाललं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या 2 दिवसापासून साध्वी प्रेम बाईसा यांची तब्येत बरी नव्हती. साधना कुटेरे आश्रमातच एका कंपाऊंडरला बोलवण्यात आलं आणि त्या कंपाऊंडरने साध्वींना डेक्सोना हे इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर काही मिनिटातच त्यांची प्रकृती अधिक बिघडली. त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांचे वडील आणि गुरु विरमनाथ त्यांनी तात्काळ जोधापूरच्या प्रज्ञा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना डेड घोषित करण्यात आलं. इथेच पहिला मोठा प्रश्न उभा राहतो. एका साध्या इंजेक्शनने एखाद्या तरुण साध्वीचा मृत्यू कसा होऊ शकतो? हे इंजेक्शन योग्य होतं का? ते वैद्यकीय सल्ल्याने दिलं गेलं होतं का? आणि ते देणारा कंपाऊंडर नेमकं कोण होता? या प्रश्नांमुळे हे प्रकरण केवळ वैद्यकीय निष्काळजीपणाचं नसून मोठ्या कटाचं तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र या मृत्यूला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. ते म्हणजे जुन्या व्हायरल व्हिडिओमुळे आणि बाप-लेकीच्या नात्यावर उपस्थित झालेल्या संशयामुळे. 13 जुलै 2025 रोजी सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये साध्वी प्रेम बाईसा यांच्या खोलीत दिसत होत्या तेव्हा एक व्यक्ती खोलीत येतो, त्यांच्या गालांना स्पर्श करतो आणि त्यानंतर दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात. हा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली, कारण त्या व्हिडिओमधील व्यक्ती साध्वीचे वडील आणि गुरु वीरमनाथ असल्याचं समोर आलं आहे. यानंतर साध्वी प्रेम बाईसा तीव्र नैराश्यात गेल्या. कुटुंबातही प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यामुळेच आता प्रश्न विचारला जातोय, की या मानसिक तणावाचा आणि त्यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? तपासात समोर आलं आहे, की हा व्हिडिओ 2011 सालचा आहे. या व्हिडिओच्या आधारे 29 जुलै 2022 रोजी कलम 384 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात जोगेंद्र कुमार उर्फ जोगाराम यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याला जामीनही मिळाला होता. यानंतर व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्यावर 16 जुलै 2025 रोजी बोरनाडा पोलीस ठाण्यात IPC कलम 384 आणि IT ॲक्ट कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही वेळेस साध्वी प्रेमबाईसा यांनी स्वतः पोलीस तक्रार दिली होती. आता या सगळ्यात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. साध्वीचा मृत्यू संध्याकाळी 5:30च्या सुमारास झाला. मात्र त्यांच्या अधिकृत Instagram अकाउंटवरून रात्री 9:30 वाजता एक भावूक पोस्ट करण्यात आली. त्या पोस्टमध्ये लिहित होतं, "या जगाला निरोप देत आहे. इथे नाही तर ईश्वराच्या दारात मला न्याय मिळेल." ही पोस्ट आता डिजिटल डेथ नोट म्हणून वापरली जात आहे. पण प्रश्न असा आहे, की मृत्यूच्या 4 तासानंतर ही पोस्ट कुणी केली? कुणी त्यांच्या मृत्यूला आत्महत्येचा बनाव देण्याचा प्रयत्न केला? ही पोस्ट आधीच शेड्यूल केलेली होती का? वडील विरमनाथ यांचं म्हणणं आहे, की साध्वीने सर्दी, खोकला आणि ताप होता. तसंच त्यांनी गाडीत बसताना ड्रायव्हरला ही पोस्ट टाकायला सांगितलं होतं, असंही ते सांगतात. पण यावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आश्रमातील सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे गायब असल्याचा दावा काही भाविकांनी केला आहे. पूर्वी कॅमेरे होते, मात्र सध्या ते दिसत नाहीत. यामुळे हे संशय अधिक गडद झाला आहे. पोलिसांच्या तपासात वडील विरमनाथ यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. मृत्यूच्या दिवशी साध्वी आणि वडिलांमध्ये काही वाद झाला का, याचाही तपास सुरू आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. हा मृत्यू अपघात आहे का? निष्काळजीपणा, मानसिक छळ आहे का? की कट आहे? की आत्महत्येचा बनाव? हे सगळे येत्या तपासातून स्पष्ट होणार आहे.
तोपर्यंत साध्वी प्रेमा बाईसा यांचा मृत्यू हे एक न सुटलेलं कोडं बनून गेलं आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.